सर्वांना रामकृष्ण हरी. तर उद्या आहे आषाढी एकादशी. एकादशी म्हणलं की छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत हा उपवास हा नॉर्मल झालेला आहे. तर शाबू हा रोज खात असतो आणि वर्षभर खात असतो. चला तर मग आज नवीन काहीतरी बनवूयात आणि सगळ्यांसाठी आवडीचं, अगदी लहान बाळापासून तर मोठ्यांपर्यंत. तर त्यासाठी आपल्याला बनवायचं आहे, आपल्याला पराठे बनवायचे आहेत. त्यासाठी शाबूचं पीठ घेतलेलं आहे, हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे, शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि एक बटाटा बघा शिजवून किसणीनं किसून घेतलेला आहे. तर सगळ्यांमध्ये एकत्र सामान टाकायचं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि सगळं मस्त असं पाणी न घालता अगदी छानसं मिश्रण असं पिठासारखं मळून घ्यायचं आणि त्याला 5 मिनटासाठी रेस्ट म्हणून एका याच्या मी पीठ नेहमी तेल पिशवीमध्ये ठेवत असते, कारण ते लवकर सॉफ्ट आणि मऊसूत पडतं. आणि त्यानंतर आपल्याला हे चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे. मस्त लाटून घेतल्यावरती त्यात प्लेटनं, वाटीनं किंवा ग्लासनं कुठल्याही साईजच्या यानं मस्त असे आकाराचे लाटून घेतलेले कट करून घ्यायचे आणि मस्त तव्यावरती तूप टाकून मस्त आलटून पलटून लालसर भाजून घ्यायचे. आणि छान असे भाजले की मग त्यानंतर आपल्याला बनवायची आहे. हे भाजू द्यायचं छानसं असं तूप टाकलेलं, असा खमंग वास सुटलेला आहे. आणि तोपर्यंत आपल्याला याच्यासोबत बनवायची आहे बटाट्याची भाजी. बटाट्याच्या भाजीसाठी एक बटाटा कट करून घेतलेला आहे, अर्धी मिरची ठेचून घेतलेली आहे. एक्स्ट्रा काही टाकायचं नाही, कारण हे उपवासाचं बटाट्याची भाजी आहे. ती मस्त आलटून पलटून परतून घ्यायची. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं, शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि मस्त परतून घेतल्यानंतर एक कोमट पाणी अर्धा ग्लास त्यामध्ये टाकायचं आणि छानसं असं मस्त आलटून पलटून मस्त परतून द्यायचं. आणि सोबतच मग सकाळी आम्ही थालीपीठ बनवलेलं होतं, शाबू बटाट्याचं थालीपीठ बनवलं होतं. तेही त्याच्यासोबत काकडी कट केली, शेंगदाणे आणि मस्त अशी बटाट्याची भाजी अगदी 2 मिनटामध्ये शिजली. बघा आपले पराठे तयार आहेत. आणि त्यासोबतच मस्त आता आपण इडली मागवली होती, इडली पण त्यामध्ये ॲड करायची आहे. बटाट्याची भाजी शिजली, खूप छान असं डिश झालं आहे. सगळ्यांना आवडेल आणि पोट भरून होईल असं. शाबू खाऊन आपण खूप सारं कंटाळलेला असतो, असं नक्कीच बनवून पहा तुम्ही आणि खूप आनंद घ्या. उपवासाची थाली कशी वाटली मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय.